चला तर झटपट असा आज आपण नाश्ता बनवणार आहोत. मी इथे 1 वाटी रवा घेतलेला आहे. एकदम बारीक असा हा रवा आहे. जाडसर रवा असेल तर आपल्याला मिक्सरमधून एकदा तो रवा फिरवून घ्यायचा आहे बारीक. 1 वाटी मोठ्या वाटीने मी इथे 1 वाटी रवा घेतला, तर त्यामध्ये मी 4 चम्मच दही घालत आहे. फ्रेश दही आहे, ताजं. जास्त जर आंबट दही असेल तर 2 चम्मच आपल्याला यामध्ये घालायचं आहे. छान असं आपल्याला दह्यामध्ये रवा हा परतवून घ्यायचा आहे. जेवढा मिक्स होईल तेवढा आपल्याला हा रवा मिक्स करून घ्यायचा आहे. पाणी यामध्ये लगेच आपल्याला घालायचं नाही. जेवढा मिक्स होईल, जेवढा भिजेल रव्यामध्ये, तेवढा आपल्याला हा भिजवून घ्यायचा आहे. छान असं मस्त असं आंबट दही असेल तर 2 चम्मच घ्यायचं आहे. भरपूर असं एकदम बारीक कट करून आपल्याला कांदा घालायचा आहे यामध्ये. मी मिडियम साईजचा आहे की ते कांदा घेतला आहे, एकदम बारीक कट करून. 7 ते 8 येते मी कढीपत्त्याचे पानं ते पण आपल्याला त्यामध्ये घालायचे. एकदम बारीक अशी कट करून पत्तागोबी आपल्याला घालायची आहे. एकदम बारीक कट करून मिडियम साईजचे एक टोमॅटो. भरपूर अशी आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे सर्व मिश्रण. छान असं सर्व एकजीव झालं पाहिजे. दही वगैरे सर्व छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रण. तुम्ही सकाळच्या वेळेस घाईमध्ये जरीही असाल तरीही तुम्ही हे बनवू शकता. खूप झटपट असा हा नाश्ता आहे. 7 ते 8 मिनिटामध्ये हा नाश्ता रेडी होतो. मग थोडं थोडं जसं लागेल तसं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. एकदाच पाणी घालायचं नाही. जसं लागेल तसं आपल्याला थोडं थोडं करून यामध्ये पाणी घालायचं आहे. आणखीन थोडंसं घालेल. साधारण आपल्याला अर्धा ग्लास एवढं पाणी लागेल. तुमचा रवा जर बारीक जास्त असेल तर कमी पाणी लागेल. रवा जर आपला जाडसर असेल तर पाणी हे भरपूर लागेल. म्हणजे पाव ग्लास एवढं तर पाणी लागेल आपल्याला. छान असं एकजीव करून घ्यायचं. गाठी वगैरे आपल्याला बिलकुल होऊ द्यायच्या नाही. अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं आहे. खूप मस्त असे हे आप्पे होते. नक्की तुम्ही अशा पद्धतीने एक वेळेस बनवून बघा. परत थोडंसं पाणी घातलेलं आहे यामध्ये मी. अशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर रेडी करायचं आहे. जास्त थिकही नाही व जास्त पातळही आपल्याला हे बॅटर रेडी करायचं आहे. करायचं नाही जास्त. अशा कन्सिस्टन्सीमध्ये हे बॅटर हवं आहे. तर चला, यामध्ये 1 चम्मच मी जिरं पावडर घातलेलं आहे. चवीनुसार मीठ घालायचं. 1 चम्मच मीठ घालणार आहे मी. छान आता याला मिक्स करून घेऊ आपण. साईडला तुम्ही 10-15 मिनिटं ठेवू शकता. जरी नाही ठेवलं तरी पण तुम्ही लगेच सुद्धा बनवू शकता, कारण की आपण एकदम बारीक असा रवा घेतलेला आहे. जाडसर असेल तर थोडंसं मुरायला वेळ लागेल त्या रव्याला. जिरे, मोहरी, कढीपत्ता, कोथिंबीर व मिरच्याचा मी छान असा तडका दिलेला आहे यामध्ये. एकदम गरम गरम तेल आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे तडका. मस्त छान अशा टेस्टी आप्पे होतात. अशा पद्धतीने जर तुम्ही बनवले तर नक्की अशा पद्धतीने एक वेळेस बनवून बघा. खूपच मस्त होते. वरून क्रंची, आतमध्ये सॉफ्ट असे आप्पे होते. बघू शकता एवढं थिक आपल्याला हे बॅटर करायचं आहे. अशा पद्धतीने थोडंसं यामध्ये मी खायचा सोडा घातलेला आहे, चिमूटभर. नकळत असा चिमूटभर आपल्याला सोडा घालायचं आहे थोडंसं. बघू शकता परफेक्ट असं आपलं बॅटर रेडी झालेलं आहे. आता आप्पा पात्राला आपण तेल लावून घेऊ. तुम्ही हाताने सुद्धा तेल लावून घेऊ शकता किंवा असं सुद्धा तेल टाकू शकता. याने काय होईल, एकदम क्रंची असे व लवकर खालच्या साईडने ते आप्पे भाजल्या जातील. त्यामुळे मी थोडंसं असं तेल टाकत आहे, थोडंसं जास्तच. अर्धा चम्मचला कमीच आहे तेल. तुम्ही नाही टाकलं जरी हाताने तेल असं लावून घेतलं, पसरवून घेतलं तरी पण चालतं. पण असे थोडेसे लवकर आप्पे भाजल्या जातात व खायला पण टेस्टी लागतात. आपण तेलामध्ये तर प्रॉपर फ्राय तर करतच नाही. तेवढं तर ऑइली नाहीतच आप्पे. एवढं ठीक आहे तेल, एवढं टाकू शकतो आपण तेल. खूप मस्त असे होतात आप्पे. आपण हातानेच तेल पसरवून लावलं तर आप्पे हे पांढरे पांढरे दिसतात, व्यवस्थित भाजल्या जात नाही. त्यामुळे तुम्ही साधारण अर्धा चम्मच एवढं तेल टाकू शकता एवढ्या आप्प्यामध्ये. तर आता चेक करू. बघू शकता मस्त कलर असा आलेला आहे 2च मिनटामध्ये. खालच्या साईडनं अशी छान प्रॉपर भाजल्या गेलेल्या आहेत. वरची बाजूसुद्धा आपली अशी कोरडी झालेली आहे, मस्त अशी सुकली आहे.
ते पण आता आपण पलटवून घेऊ. अशाच पद्धतीने सर्व आप्पे बघू शकता मस्त असा गोल्डन कलर आलेला आहे. हवं तर तुम्ही आणखीन सुद्धा या बाजूने तेल टाकू शकता, पण मी आता तेल टाकणार नाही. पुरे आहे तेवढं तेल आपल्याला. सर्व आप्पे मी आता पलटून घेत आहे. खूपच मस्त आप्पे लागतात. तुम्ही नक्की रव्याचे आप्पे बनवून बघा. झटपट असे आहे, कोणतीही पूर्वतयारी करायची गरज नाही आपल्याला. सकाळी किंवा सायंकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही हे आप्पे बनवू शकता. उठायला उशीर वगैरे झाला तर तुम्ही नक्की अशा पद्धतीने, लहान मुलं तर खूपच आवडीने खातील. अशा पद्धतीने तुम्ही एक वेळेस त्यांना डब्यात बनवून द्या. खूप मस्त असे लागते. बघू शकता मी परत तेल घातलेलं नाही आहे. मस्त खालून पण असा कलर येत आहे. साईडला वगैरे कच्चे वगैरे असतील तर असं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे सर्व कडेने ते भाजले जातील, चिटकणार नाहीत खाली. आजची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे तुम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ जरा जरी तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. बेल आयकॉनला प्रेस करा, सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुमच्याकडे येईल. व्हिडिओ कुठून पाहता कमेंटद्वारे ते पण नक्की कळवा, जेणेकरून आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला ते पण आपल्याला कळेल. चला तर यासाठी आपण चटणी बनवू. मी इथे 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. साधारण आपल्याला गरम होईल एवढे आपल्याला शेंगदाणे हे भाजून घ्यायचे आहेत. साधारण गरम होईल एवढे 1 ते 1.5 मिनिटं आपल्याला या शेंगदाण्याला असं भाजून घ्यायचं आहे मिडियम गॅसवरती. छान असे गरम झालेले आहेत आपले शेंगदाणे. चला तर आता थंड झालेले आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये याला वाटून घेऊ. थोडंसं मी यामध्ये कढीपत्त्याचे पाने घातलेले आहेत 10-12, कोथिंबीर, जिरं पावडर घातलेलं आहे, जिरंसुद्धा तुम्ही घालू शकता, मीठ घातलेलं आहे, छान असं वाटून घेतलेलं आहे. मस्त एक बारीक पेस्ट आपण रेडी केलेली आहे, बघू शकता अशा प्रकारे. आता एका बाउलमध्ये आपण काढून घेऊ. एवढी थिक आपल्याला चटणी ठीक आहे. तुम्ही पाणीसुद्धा ॲड करू शकता थोडंसं, पण एवढं ठीक आहे. छान असं जिरं, मोहरी, कढीपत्ता, मिरची व लसणाची 1 ते 2 कळी यामध्ये मी घातलेली आहे. तडका घालायचा या चटणीमध्ये आपल्याला. चटणी आपली रेडी झालेली आहे. नक्की तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघा. खूप मस्त अशी होते ही चटणी. या आप्याबरोबर खूपच मस्त अशी लागते. ही चटणी तुम्ही डोश्याबरोबर सुद्धा खाऊ शकता. यामध्ये तुम्ही खोबरं टाकू शकता. ही शेंगदाण्याचीच बनवलेली आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. चला तर पुन्हा भेटू पुढच्या रेसिपी सोबत. आजची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. मस्त असे आप्पे आपले रेडी झालेले. वरच्या बाजूने क्रंची, आतमध्ये एकदम सॉफ्ट असे